हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात? अपेक्षा करते तुम्ही फार मस्त आणि मजेतच असणार. मी वर्षा बोरसे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज ना तुमच्याशी थोडं निवांत गप्पा माराव्या म्हटलं, म्हणूनच आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप छान होता आणि तो तुमच्यासोबत शेअर करावा असं मला वाटलं. खरं सांगते, आजचा दिवस ना प्लॅन केलेला नव्हताच, पण आयुष्यात असे अचानक दिवस मनात घर करून राहतात ना, तसंच काहीसं आज माझ्यासोबतही झालं. आज ना आम्हाला महालक्ष्मीला जायचं होतं. महालक्ष्मी जायचं म्हणजे आधी घरातली सगळी कामं करूनच जायचं असतं. सकाळपासून घरातलं कामं, भांडी धुणं, स्वयंपाक ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करूनच घेतल्या. कारण की तिकडनं आल्यानंतर आपल्याला म्हणजे दमलेलंच असतो आणि अजून पुन्हा घरातलं काम हे नको असतं ना, म्हणून आम्ही आधीच सगळं काम घरातलं करून बाहेर निघालो. आर्या शाळेत गेलीच होती, मग तिला यायलाही वेळ होता. म्हटलं तोवर आपण इकडचं तिकडचे सगळं कामं करू, तेही मी करून घेतले. मग शंभूची मस्ती कशी आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे, तो किती आगाव आहे असं. मग थोड्या वेळातच आर्या आली. तिचं टिफिन काढून तिला थोडंफार खाऊ वगैरे घातलं आणि मग आम्ही तयारीला लागलो. मग शंभू ना शूज वगैरे घालत होता आणि ते बघून मला खरंच इतकं हसायला येत होता की तो स्वतः शूज घालतोय आणि तेही उलटं. असो, मग दीदीने घराला मस्त छानसं लॉक लावलं आणि आम्ही निघालो. बाहेर निघताना इतका छान रस्ता होता की काय सांगू. हिरवंगार झाडं, थंडगार हवा आणि एक वेगळंच वातावरण होतं तिकडे. मन ना हे सगळं पाहून आपोआप शांत झालं होतं. मग थोड्याच वेळात आम्ही ना काशाला पोचलोच, म्हणजे जंगलाचा परिसर. ही जागा ना दीदीसाठी फार छान आहे, कारण ती आधी इकडे जॉबला होती. लग्न झालं तशी तिची बदली विक्रमगडला झाली होती. पण मी सुद्धा इकडे ना लग्नाआधी बऱ्याच वेळा आली आहे. सगळ्या फ्रेंड्स ह्या माझ्या देखील फ्रेंड्स होत्या. मस्त आम्ही फिरायला गेलोय, गप्पा मारल्यात. या सगळ्या गोष्टी ना मी तिकडे गेल्यावर मला सगळं आठवत. आज पुन्हा इकडे येण्याचा योग झाला आणि ह्या सगळ्या गोष्टी, माझ्या जुन्या गोष्टी नव्या रूपात ताज्या झाल्या. दीदीच्या मैत्रिणी भेटल्या, कधी काळी माझ्या देखील त्या मैत्रिणीच होत्या. कसं असतं ना, लग्नानंतर सगळे काही बदलतं, आपलं आयुष्य देखील बदलतं. त्यांचंही तसंच बदललं. पुन्हा भेटल्यावर तो जिव्हाळा तसाच राहिला. एका मैत्रिणीकडे जेवण होतं तर दुसरीकडे चहा पाणीचं होतं आणि तिचं देखील एक इतकं छान गोंडस बाळ होतं. त्याला बघून तर मला शंभूचीच आठवण येत होती. त्या बाळाला बघून ना मन एकदम खुश झालं होतं. मग त्या बाळासोबत आमचं बोलणं वगैरे, फोटो वगैरे काढून झालं आणि मग आम्ही मंदिराकडे निघालो. मंदिराकडे ना तिच्या दोघी फ्रेंड पण येणार होते, मग ते देखील आलात आणि आम्ही स्टार्टिंगलाच आम्ही प्रसाद घेतला आणि नारळ वगैरे घेतलं आणि दर्शन घेतलं. हे मंदिर ना प्राचीन काळाचंच आहे आणि गर्दी जास्त नसल्यामुळे ना दर्शन पण एकदम छान झालं होतं. मग दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही छानसे तिकडे बसलो, फोटोशूट वगैरे केले. थोडा वेळ ना मंदिरात बसलो, छानसे फोटो वगैरे काढले, काही गप्पा मारल्या आणि मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराच्या बाहेर नंतर या देवीचेही आम्ही छानसे, त्यांनी दिवे आणले होते, ते दिवे वगैरे लावले, ज्योत होती ती, आणि त्यानंतर आरती देखील केली. तसंच माझ्या दीदीनेही केलं आणि आरती वगैरे केली. आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त आरती केली आणि या मंदिराचा व्ह्यू असा काहीसा होता. इतका छान वाटत होता आणि मध्ये ना ते फोटो वगैरे काढू देत नाही, बाहेरच काढायला सांगता. मग आमचं असं दर्शन वगैरे झालं, छानसं बसलो आणि घराकडे निघालो. घराकडे निघताना ना पोरांनी मध्येच सांगितलं आम्हाला ज्यूस प्यायचे. मग आम्ही उसाचा रस देखील घेतला. उसाचा रस आम्ही छान एन्जॉय केला. सगळे पोरं वाट बघत होतात. उसाचा रस वगैरे घेतला. पुन्हा आम्ही पेढे घेतले आणि घराकडे निघत होतो. तर रस्त्यात सगळ्यांनी हाय बाय करत आम्ही फुल एन्जॉय करत आलो होतो. त्यानंतर पोरांना अजून काहीतरी घ्यायचं होतं, मग आम्ही कुरकुरे वगैरे घेण्यासाठी थांबलो. पोरांनी कुरकुरे घेतले, पाणी वगैरे घेतलं. असं काहीसा आमचा आजचा दिवस गेला. इतका छान होता इकडचं, बापरे, ह्या मंदिरातनं तर निघू वाटतच नव्हतं. पण आम्हाला पुढे जायला वेळही होणार होता, म्हणून वेळ जास्त झाला असता म्हणून आम्ही लवकर तिकडनं निघालो. आणि तिकडनं निघताना इतकी थंडीगार हवा वगैरे, संध्याकाळ झालीच होती म्हणून इतकं छान वातावरण वाटत होतं. आम्ही मस्त एन्जॉय करत, फोटो वगैरे काढत, गाडीवर बोलत, गप्पा मारत सगळा छानसा प्रवास केला. मग काय थोड्याच वेळात आम्ही पुन्हा काशाला म्हणजेच नर्सरीला आलो आणि माझ्या दीदीची बॅग वगैरे होती, ती बॅगही घेतली. काही शंभूला, तिला स्वेटर घेणार होतं तेही घेतलं.
आणि पुन्हा छानशा आम्ही यांच्या गप्पा वगैरे मारल्या, पाणी वगैरे घेतलं आणि घराकडे निघालो. घराकडे निघताना या सगळ्यांचा आनंद बघून खरंच मनाला एक वेगळी शांतता झाली. सगळ्यांना आनंद झाला. इथून जाण्याचं तर मनच होत नव्हतं. छानसा नवीन एक अनुभव घेऊन आम्ही मस्त घराकडे आलो आणि या सगळ्या मैत्रिणींना पुन्हा एकदा भेटलो आणि यांना भेटून खरंच इतकं मनाला शांतता वाटली आणि एवढा आनंद झाला की हे आपण शब्दात एवढा आनंद. आणि संध्याकाळ कधी झाली हे कळलंच नाही, पण अंधार, इतका अंधार की मी तो पहिला पाहिलाच नव्हता. एवढा अंधार, सगळीकडे शांतता आणि जंगलचा रस्ता. बापरे, लई भीतीदायक होतं. दीदी सहज बोलून गेली की इकडे बिबटे फार येतात. बापरे, समोर काही दिसलं तरी मला वाटायचं हा तो बिबट्या तर नाही, असं काहीसं होतं. आणि मागे वळून बघायची तर हिंमतच आहे. मागे जर बघितलं समजा तो व्यक्ती पुढे जाणारच नाही. मनात भीती घेऊन का असो ना, पण आम्ही खरंच सुखरूप घरी पोहोचलो. त्याचाच मला फार मोठा आनंद आहे. आणि तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर फ्रेंड्स, आणि बाय.